किंवा समाज परिवर्तनासाठी जी लोक पुढे येतात त्यांच्या या देशामध्ये हत्या झालेली आहे. मग ते कॉम्रेड गोविंद पानसरे असो, नरेंद्र दाभोळकर असो किंवा कुलवर्गी असो, ही सुद्धा हत्या होऊ शकते, कारण तो समग्र शिक्षण व्यवस्थेच्या विरुद्ध आंदोलन करीत आहे. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की त्याला झटपट सुरक्षा द्यावी, त्याला संरक्षण द्यावं. अभिजित दीपके याची आमची काही ओळख नाही, परंतु तो आज संपूर्ण देशामध्ये युवकांचा आयकॉन झालेला आहे. त्याच्याविषयी एक भीती, एक माणूस म्हणून जी भीती आहे त्यासाठी आम्ही व्यक्त होतो आहे. CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांना Z+ सिक्युरिटी मिळावी अशी मागणी जी आहे कॉन्स्ट्राईब महासंघाने केलेली आहे आणि त्यांचे अरुण गाडे जे आहेत ते माझ्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत नेमकी त्यांनी ही मागणी केलेली आहे, काय त्यांचं म्हणणं आहे किंवा आणखीन त्यांच्या काय मागण्या आहेत. काय सांगाल गाडीजी, तुम्ही एक मागणी केलेली आहे की अभिजित दीपके यांना Z+ सिक्युरिटी देण्यात यावी. मी अरुण गाडे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कॉन्स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ. ही संघटना 1974ला स्थापन झालेली आहे. ही संघटना कर्मचाऱ्यांची असून सुद्धा ती नॉन पॉलिटिकल आहे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासोबत सामाजिक बांधिलकी जोपासून आम्ही कार्य करत असतो. अभिजित दीपके यांनी शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जो एल्गार पुकारलेला आहे जंतर मंतरला, एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, ही महत्त्वाची मागणी होती. परंतु नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांनी जो आंदोलन केलं जंतर मंतरवर, त्याला संपूर्ण देशामध्ये लाखो युवक जुळलेत आणि आज तो सर्व युवकांचा आयकॉन झालेला आहे. आणि त्यामुळे इथे परंपरावादी जे असतात, जे आपण कर्मठ लोक म्हणतो, ते कर्मठ लोकांकडून त्याच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. आपण पाहिलेलं आहे की जेव्हा समाज परिवर्तनाच्या जेव्हा गोष्टी निघतात किंवा समाज परिवर्तनासाठी जी लोक पुढे येतात त्यांच्या या देशामध्ये हत्या झालेली आहे. मग ते कॉम्रेड गोविंद पानसरे असो, नरेंद्र दाभोळकर असो किंवा कुलवर्गी असो. म्हणून आम्हाला अशी भीती वाटते की हा आज तरुणांचा हा आयकॉन झालेला, याला सोशल मीडियामधून धमक्या येत आहे, मेसेजेस येत आहे, तर तेरे को देख लेंगे. म्हणून आम्हाला अशी भीती वाटते की ही सुद्धा हत्या होऊ शकते, कारण तो समग्र शिक्षण व्यवस्थेच्या विरुद्ध आंदोलन करीत आहे. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की त्याला झटपट सुरक्षा द्यावी, त्याला संरक्षण द्यावं. एकूणच आमची ही मागणी आहे की शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळाल्या पाहिजे. या मागण्या आम्ही करत आहेत. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जे आता समजा कायदा केलेला आहे पेपर फुटी प्रकरणी, कायद्यानं होणार नाही आहे, पेपरच फुटले नाही पाहिजे अशी व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. कारण आज पाहिलं आहे की खाजगीकरण काय म्हणतात त्याला, खाजगीकरणामुळे आणि बेरोजगारी वाढलेली आहे, तरुणांना रोजगार नाही आहे, मुलं शिकलेली आहेत पण त्यांना रोजगार नाही. म्हणून हा आक्रोश तरुणांचा आज व्यक्त केला जात आहे. त्याला कोणी विरोध करू नये, ती शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत, तर अशांना आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत. आमचीही मागणी तीच आहे की आमूलाग्र बदल शिक्षण व्यवस्थेमध्ये झाला पाहिजे, शाळा बंद, धोरण बंद झालं पाहिजे. या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात. आम्ही त्यासाठी अभिजित दीपके यांना संरक्षण द्यावं ही मागणी आमची मुख्य आहे. मला सांगा काय तुम्ही यावर म्हणजे तुमचं काही अभिजित दीपकेशी पण बोलणं झालेलं आहे का आणि काय वाटतं तुमची ही मागणी पूर्ण होईल का? आणि नाही झाली, त्यांना Z+ सिक्युरिटी नाही दिली तर तुमचं पुढे काय भूमिका असणार आहे तुमची? आम्ही आताच सांगितलं की आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करतो. मग जिथे जिथे अन्याय असेल तिथे आम्ही पुढाकार घेतो. अभिजित दीपके याची आमची काही ओळख नाही, परंतु तो आज संपूर्ण देशामध्ये युवकांचा आयकॉन झालेला आहे. त्याच्याविषयी एक भीती, एक माणूस म्हणून जी भीती आहे त्यासाठी आम्ही व्यक्त होतो आहे. प्रश्न जो दुसरा आहे की समजा मागणी पूर्ण झाल्या नाहीत, मागणी तर पूर्ण करावीच लागतील ना, कारण शिक्षण व्यवस्था बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्या शिक्षणाचं जर दारं बंद सामान्य माणसासाठी होत असतील, वाढलेल्या ज्या प्रकारे खाजगीकरणामध्ये मेडिकलच्या ज्या प्रवेश फीज आहे त्या कोट्यापर्यंत गेलेल्या आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला शिक्षण मिळत नाही. नीट पेपर फुटीमुळे काही लोकांना डायरेक्टली प्रवेश मिळत आहेत. मग इतके 2-2 वर्ष जे लोक परीक्षासाठी हे करतात, अभ्यास करतात, त्यांना संधी मिळत नाही ना. म्हणून सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आमची.
नक्कीच. तर आपल्यासोबत अरुण गाडेजी होते, जे विदर्भाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य कॉन्स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे, आणि त्यांनी ही मागणी केलेली आहे. राष्ट्रपतींना त्यांनी निवेदन दिलेलं आहे, कारण आपण बघतोय हे जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू होतं अभिजित दिपकेंचं, त्यानंतर आता त्यांना धमक्या येत आहे, कुठेतरी त्यांच्या जीविताला धोका असू शकतो, आणि याचं गांभीर्य समजून त्यांनी ही मागणी केलेली आहे. आता बघण्यासारखं असणार आहे की नेमकी त्यांची मागणी पूर्ण होते किंवा नाही. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.